वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड जिओमेट्री यामधील फर्स्ट चॅप्टर आपण पाहत आहोत सिमिलरिटी. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 जो पूर्णपणे डिपेंड आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल यावरती. त्यामुळे बिफोर स्टार्टिंग दिस प्रॅक्टिस सेट वी हॅव टू लर्न वन इम्पॉर्टंट थेरम, नेम इट थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. When two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. म्हणजे बघा इथे मी एक फिगर काढून दिलेली आहे. या फिगरवरून हे स्टेटमेंट समजून घ्या. जेव्हा टू ट्रायंगल्स सिमिलर असतील म्हणजे जर का ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल XYZ हे दोन्हीही ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिले असतील तेव्हा त्यांच्या एरियाज ऑफ रेशो. आता एरियाज ऑफ रेशो कसा दाखवायचा तर एरिया म्हणजे ए इंटू ब्रॅकेट ट्रायंगलचं नाव ABC आणि त्या दोघांचा रेशो आहे त्यामुळे दुसरा ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल XYZ याचा रेशो आहे त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ. तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर इक्वल असतो. ओके, म्हणजे आता करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या घ्यायच्या बघा. आता यापैकी कोणतीही एक पेअर आपण घेऊ शकतो. सपोज AB घेतली तर AB ची करस्पॉन्डिंग साइड असणार आहे XY. ओके, तर यांच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर तो असतो. ओके, म्हणजे काय जेव्हा टू ट्रायंगल्स सिमिलर असतील तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर इक्वल असतो. ओके, त्यामुळे आपण इथे लिहिलेले एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन XY स्क्वेअर. ओके, जर का ही साइड तुम्हाला घ्यायची नसेल BC जर का घेतली तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ यांचा रेशो होईल BC स्क्वेअर अपॉन BC ची करस्पॉन्डिंग साइड आहे YZ त्यामुळे YZ च्या स्क्वेअरशी. किंवा आता अजून एक साइड राहिलेली आहे AC आणि XZ तर AC स्क्वेअर अपॉन XZ स्क्वेअर यांचे इक्वल असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ यांचा रेशो. ओके, एवढेच या थेरम मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि ही थेरम फक्त जेव्हा ट्रायंगल सिमिलर दिलेले असतील तेव्हाच आपल्याला ही थेरम वापरायची आहे. ओके, नाउ वी कॅन स्टार्ट सोल्युशन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.4. फर्स्ट क्वेश्चन आहे यामधील द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. आता या क्वेश्चन मध्ये सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड यांचा रेशो दिलेला आहे यावरून त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर इझी सोल्युशन आहे या क्वेश्चनचे. सो लेट स्टार्ट सोल्युशन. या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रायंगलची नावे किंवा ट्रायंगलचे फिगर सुद्धा दिले नाहीये त्यामुळे दोन्ही ट्रायंगलच्या साइडसाठी S1 आणि S2 आपण कन्सिडर करूया आणि त्यांच्या एरियासाठी A1 आणि A2 असे कन्सिडर करूया. ओके, त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट मी लिहून घेणार आहे. लेट द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स बी S1 and S2 and their respective areas be A1 and A2. त्यानंतर पुढे आपल्याला लिहायचं आहे गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती. आता इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे साइडचा रेशो तो दिलेला आहे 3:5 आणि दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला राईट डाऊन करायची आहे. त्यामुळे आता साइडसाठी आपण S1 आणि S2 कन्सिडर केलेला आहे त्यामुळे या दोघांचा रेशो म्हणजे S1:2 इज इक्वल टू क्वेश्चन मध्ये दिलेला आहे दोघांचा रेशो 3:5. ओके, त्यानंतर बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, ही इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मधूनच मिळालेली आहे त्यामुळे इथे मानायचं घेऊ. ओके, आता जर का S1 आणि S2 यांचा रेशो 3:5 असेल म्हणजे दोन्ही साइडचा जर का रेशो 3:5 आहे तर यावरून आपल्याला रेशो ऑफ बोथ द एरियाज कसा काढता येईल तर यासाठी आपल्याला आता शिकलेली जी थेरी आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल याचा विचार करायचा आहे म्हणजे याचा वापर करायचा आहे. ओके, तर काय आहे याचं स्टेटमेंट मी परत एकदा रीड करून दाखवते. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स बाय द थेरम ऑफ एरियाज of similar triangles. A1 अपॉन A2 म्हणजे एका ट्रायंगलचा एरिया अपॉन एरिया दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया हा कशावर इक्वल असणार आहे तर करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर म्हणून S1 स्क्वेअर आणि दुसरा जी साइड आहे S2 याचा पण स्क्वेअर. ओके, देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू
S1 दिलेली आहे आपल्याला 3 आणि S2 दिलेली आहे 5. त्यामुळे 3चा स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर. देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 मल्टिपल 3 9 आणि 5चा स्क्वेअर म्हणून 5 मल्टिपल 5 इज इक्वल टू 25. ओके, मग हेच आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. म्हणजेच A1 इज टू A2 इज इक्वल टू आपल्याला मिळाले 9:25. ओके, जे क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे ते आपल्याला इथे डिटेल द्यायचं आहे. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 9:25. ओके, एकदम इझी क्वेश्चन होता आणि इथे आपल्याला सोल्युशनसाठी फिगर काढण्याची बिलकुल आवश्यकता वाटली नाही, कारण की इथं फक्त आपण डायरेक्ट थेरमच यूज केलेली आहे आणि त्या थेरमनुसार आपण जी साइड्स आहेत ट्रायंगलचे त्यांना S1 S2 नाव दिलं आणि एरियाला A1 A2 नाव देऊन आपण सोल्युशन एकदम इझिली कॅल्क्युलेट करून घेतलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR अँड AB is to PQ is equal to 2:3 देन फिल इन द ब्लँक्स. यामध्ये आपल्याला काही ब्लँक स्क्वेअर दिलेले आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन डॅश डॅश इज इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर इज इक्वल टू डॅश डॅश. ओके, आता हे रिकामी स्क्वेअर आपल्याला फिल करायचे आहेत. याआधी एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजेच काय, तर हा रेशो दिलेला आहे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा. आत्ताच आपण पाहिले, जर 2 ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या एरियांचा रेशो हा करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर इक्वल असतो. ओके, म्हणजेच व्हेन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. ओके, मग इथे जो आपल्याला दोन्ही एरियांचा रेशो काढायचा आहे तो कशाबरोबर सिमिलर असणार आहे किंवा कशाबरोबर इक्वल असणार आहे, तर करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर. मग इथे AB जर का घेतलेली आहे म्हणजे ही पहिली साइड घेतलेली आहे AB, याची करस्पॉन्डिंग साइड असणार आहे PQ, म्हणून AB चा स्क्वेअर असेल तर त्याच्या खाली येईल PQ चा स्क्वेअर. ओके, आणि AB आणि PQ ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे बघा 3. ओके, त्यामुळे AB चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि PQ चा स्क्वेअर म्हणून 3 चा स्क्वेअर. आता हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे. 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 मल्टिपल 2 इज इक्वल टू 4. 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 मल्टिपल 3 इज इक्वल टू 9. दॅट्स आन्सर. एकदम इझी क्वेश्चन होता हा. थर्ड क्वेश्चन, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80 एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125 देन फिल इन द ब्लँक्स. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काही ब्लँक्स दिलेले आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. ओके, आता या क्वेश्चन मध्ये दोन्ही ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे सिमिलर दिलेले आहेत आणि त्यांचा एरिया किती आहे ते आपल्याला दिलेले आहे 80 आणि 125. ओके, यावरून त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच हा क्वेश्चन बघा, क्वेश्चन 2 चे जे आपण सोल्युशन केलेलं आहे त्याच्या ऑपोजिट क्वेश्चन इथे विचारलेला आहे. ओके, आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC जो दिलेला आहे त्याचा रेशो कोणाबरोबर असणार आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर. ओके, कारण की क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन्ही ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे, त्यामुळे इथे होईल एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आन्सर, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता ही थेरम आपल्याला काय सांगत आहे, बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. यामध्ये सांगितलेलं आहे व्हेन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. ओके, त्यामुळे इथे येणार आहे AB स्क्वेअर आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट मध्ये लिहायचंय बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, आता यामध्ये त्यांच्या व्हॅल्यूज पुट करूया. क्वेश्चन मध्ये आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR या दोघांचाही रेशो दिलेला आहे 80 आणि 125 रिस्पेक्टिव्हली. ओके, त्यामुळे देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC असणार आहे 80 आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR असणार आहे 125 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आता हे दोन्ही नंबर 5 नी डिव्हिजिबल आहेत, त्यामुळे 5 ने यांना भाग देऊया. 5 1 जार 5, 5 6 जार 30, 5 2 जार 10, रिमेनिंग राहिले 2, 5 5 जार 25. ओके, देअरफॉर 16 अपॉन 25 इज इक्वल टू AB स्क्वेअर
अपॉन PQ स्क्वेअर. ओके, क्वेश्चन मधील फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला AB आणि PQ विचारलाय बघा. म्हणजे रेशो जो विचारलाय तो AB आणि PQ चा विचारलाय, नॉट AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. ओके, मग या दोघांचं जर का आपल्याला स्क्वेअर काढून टाकायचं असेल तर दोन्ही साईडचे आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावे लागतील. ओके, इथला स्क्वेअर रूट घेतला, इथला स्क्वेअर रूट घेतला तर इथला स्क्वेअर हा कॅन्सल होऊन इथं फक्त AB अपॉन PQ मिळतील आणि इथं काय मिळते ते आपण सोल्युशन करताना पाहूया. त्यासाठी इथं म्हणूया देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट of both the sides, then we get therefore 16 upon 25 वेगवेगळे स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट 16 अपॉन स्क्वेअर रूट 25 इज इक्वल टू इथे सुद्धा वेगवेगळे घेऊया. स्क्वेअर रूट AB स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट PQ स्क्वेअर. ओके, आता दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतल्यामुळे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाले. इथे सुद्धा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाले. त्यामुळे राईट साईडला फक्त राहिले AB अपॉन PQ. आता 16 आणि 25 कसले स्क्वेअर रूट आहेत आपल्याला माहित आहे. 16 आहे 4चा आणि 25 आहे 5चा. ओके, त्यामुळे इथे झाले 4 आणि इथे झाले 5. 4 मल्टिपल 4 इज इक्वल टू 16, 5 मल्टिपल 5 इज इक्वल टू 25. त्यामुळे 16चा स्क्वेअर रूट 4, 25चा स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू AB upon PQ. Okay, that is AB upon PQ is equal to 4 upon 5. ओके, आणि तेच इथं क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे AB upon PQ is equal to 4 upon 5. ओके, फक्त 3 ब्लँक आपल्याला दिलेले होते त्या फिल करायच्या होत्या. हे तर एकदम सिंपल होतं. त्यानंतर AB आणि PQ मध्ये तर तुमचं जमलिंग होण्याची शक्यता आहे. तुम्ही डायरेक्ट हे आन्सर लिहून मोकळे होतात 16 अपॉन 25. तर थोडासा विचार करायचा आहे आपल्याला. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअरचं व्हॅल्यू इथे विचारले नाहीये तर AB अपॉन PQ ची व्हॅल्यू विचारली आहे. ओके, त्यामुळे स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपण दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतले आणि स्क्वेअर रूट घेतल्यामुळे इथला AB स्क्वेअरचा स्क्वेअर गेला, PQ स्क्वेअरचा स्क्वेअर जाऊन फक्त AB अपॉन PQ मिळाले आणि ह्यांचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर त्यांची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला मिळालं AB अपॉन PQचं आन्सर. क्वेश्चन 4, ट्रायंगल LMN similar triangle PQR 9 multiple area of triangle PQR is equal to 16 multiple area of triangle LMN. If QR is equal to 20 then find MN. ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल PQR हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिलेले आहेत. तसेच 9 पट ट्रायंगल PQR चा एरिया हा 16 पट ट्रायंगल LMN च्या इक्वल आहे. तसेच QR आपल्याला दिलेले आहे 20 तर QR ची करस्पॉन्डिंग साइड MN किती असेल असे आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे. ओके, पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे ते राईट डाऊन करून घेऊ. आन्सर इथे दिलेले आहे. दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत त्यामुळे ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR गिवन इन द क्वेश्चन. याचबरोबर सिमिलरिटी त्यांनी दिलेली आहे म्हणजे 9 पट एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलेला आहे. तो सिमिलर दिलेला आहे आपल्याला किंवा इक्वल दिलेला आहे 16 पट एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर. इथे पण म्हणूया गिवन. ओके, दोन्ही ट्रायंगलचे एरिया एका साइडला घेऊया आणि नंबर्स दुसऱ्या साइडला घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल LMN ते आपण एका साइडला घेऊया आणि हे जे नंबर्स आहेत 9 आणि 16 ते एका साइडला घेऊ. आता एका साइडला घेण्यासाठी कसं करणार बघा. आता इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे तो जसाच तसा आहे. ओके, मग इथं म्हणू देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता इथं एरिया ऑफ ट्रायंगल LMN आहे तो इकडे आल्यानंतर डिवाइड येईल कारण की 16 बरोबर त्याचं रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं. त्यामुळे साइड चेंज झाल्यानंतर ते जातील इकडे डिवाइडला. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल LMN असं इकडे दृश्य तयार झालं. म्हणजेच काय झालं बघा इथे तर इथे तयार झालेले आहे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. ओके, आता इथले 16 पहिले तसेच राईट डाऊन करायचे. इकडे सुद्धा 9 बरोबर आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर या दोघांचं रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं. त्यामुळे 9 इकडे आल्यानंतर ते जातील डिवाइडला. म्हणजे इथे 16/9 हे सुद्धा मिळालेले आहेत आपल्याला रेशोमध्ये. याला देऊया 1 नंबर. म्हणजे इथे आपण काय केलं बघा 16 बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल LMN मल्टिपल आहे त्यामुळे साइड चेंज झाल्यानंतर ते डिवाइडला गेले म्हणून ट्रायंगल LMN इकडे डिवाइडला आले. तसेच 9 सुद्धा साइड चेंज केल्यामुळे इकडे डिवाइडला आले. ओके, पण आता इथे आपल्याला ही
इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामुळे इथे म्हणू बट ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल PQR गिवन इन द क्वेश्चन. ओके, मग इथे जर का हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत आणि इथे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा आपल्याला रेशो मिळत आहे, तर इथे आपल्याला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल वापरता येईल. ओके, मग इथे म्हणू देअरफॉर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, यामध्ये काय सांगितलेलं आहे या थेरम मध्ये, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. Okay, इथं म्हणायचं आहे area of triangle PQR upon area of triangle element is equal to QR square upon MN square. ओके, याच आपण करस्पॉन्डिंग साइड्स का घेतल्या, कारण की क्वेश्चन मध्ये बघताय तुम्ही, क्वेश्चन मध्ये आपल्याला QR ची व्हॅल्यू दिलेली आहे 20. मग ह्याचा जर का आपण QR घेतलेला आहे तर त्याची करस्पॉन्डिंग साइड कोणती येणार आहे, MN. ओके, त्यामुळे QR ची करस्पॉन्डिंग साइड रेशो मध्ये घेऊन त्यांच्या दोघांचा स्क्वेअर इथं आपण दाखवलेला आहे. ओके, आता इथे 1 मध्ये आपण काय दाखवलेला आहे, 16/9 जो दाखवलेला आहे तो या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दाखवलेला आहे. इथे सुद्धा दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आहे तो आपण इथे राईट डाऊन करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यांची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. त्यामुळे इथे म्हणूया फ्रॉम 1 यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट 16/9 आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे देअरफॉर 16/9 इज इक्वल टू QR आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 20, त्यामुळे 20 चा स्क्वेअर अपॉन MN चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त MN फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, नॉट MN स्क्वेअर. ओके, मग इथला स्क्वेअर जर आपल्याला कॅन्सल करायचा असेल तर दोन्ही साइड्सला आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये घ्यावं लागेल. त्यामुळे MN स्क्वेअरचा स्क्वेअर जो आहे तो कॅन्सल होऊन इथे फक्त MN मिळेल आणि सोल्युशनला पण आपल्याला मिळेल. ओके, मग इथं म्हणू टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. ओके, त्यामुळे लेफ्ट साइड जी आहे 16 ती गेली स्क्वेअर रूट मध्ये, आपण 9 स्क्वेअर गेले स्क्वेअर रूट मध्ये, इज इक्वल टू 20 चा स्क्वेअर तसंच घेऊया आणि याला स्क्वेअर मध्ये घालू, याला स्क्वेअर रूट मध्ये घालू. आपण MN स्क्वेअर याला सुद्धा स्क्वेअर रूट मध्ये. ओके, दोन्ही साइडचे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मी स्क्वेअर रूट मध्ये घेतलेले आहेत. आता इथे इम्पॅक्ट काय झाला बघा, त्याच्यामुळे इथला स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर रूट कॅन्सल झाला आणि इथला सुद्धा स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. त्यामुळे इथे आपल्याला मिळाले √16/√9 इज इक्वल टू 20/MN. ओके, आता ह्याचं सुद्धा सोल्युशन आपल्याला करता येणार आहे. आपल्याला माहिती आहे 16चा स्क्वेअर रूट आहे 4 आणि 9चा स्क्वेअर रूट आहे 3. त्यामुळे 4/3 इज इक्वल टू 20/MN. ओके, आता इथे फक्त MN आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला MN ची व्हॅल्यू सहजरित्या फाइंड आउट करता येईल. ओके, बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन MN मल्टिपल 4 इज इक्वल टू 20 मल्टिपल 3. देअरफॉर MN लेफ्टला 2 राईटला 20 मल्टिपल 3 अपॉन इथले 4 1 जार 4 4 5 जार 20. देअरफॉर MN मिळाला आपल्याला 5 3 जार 15. ओके, आणि QR ची जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती फक्त युनिट मध्ये दिलेली आहे. त्यामुळे इथे आन्सर इथे स्टॉप होईल. MN इज इक्वल टू 15, कारण की इथे सेंटीमीटर मीटर असं काही दाखवलेलं नाहीये. त्यामुळे MN ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 15 आणि हेच आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर. क्वेश्चन 5, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ अ साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर देन फाइंड करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. इथे दोन्ही ट्रायंगलची एरिया आपल्याला दिलेली आहे 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि 81 स्क्वेअर सेंटीमीटर. यामधील लहान ट्रायंगलच्या एका साइडची लेंथ आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर. तर यावरून त्या साइडच्या करस्पॉन्डिंग साइडची लेंथ किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, क्वेश्चन मध्ये दोन ट्रायंगलची फिगर दिलेली नाही, तसेच त्या ट्रायंगलची नावे सुद्धा दिलेली आहेत. त्यामुळे त्यांची नावे आपण अज्युम करणार आहोत.
त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडसाठी आपण S1 आणि S2 घेऊया आणि त्यांच्या एरियासाठी A1 आणि A2 घेऊ. ओके, पहिल्यांदा मी हे सर्व राईट डाऊन करून घेते. लेट द साइड ऑफ बिगर ट्रायंगल बी S1 अँड द साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल बी S2. यापैकी स्मॉलर ट्रायंगलची एक साइड आपल्याला दिलेली आहे, ती पण मी राईट डाऊन करून घेते. देअरफॉर आता स्मॉलर ट्रायंगलच्या साइडसाठी मी S2 घेतलेला आहे, त्यामुळे इथे म्हणूया देअरफॉर S2 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर एरिया लिहून घेऊया. लेट द एरिया ऑफ द बिगर ट्रायंगल बी A1 अँड एरिया ऑफ द स्मॉलर ट्रायंगल बी A2. आता दोन्ही ट्रायंगलची एरिया आपल्याला दिलेली आहे, ते पण इथे मी राईट डाऊन करून घेते. ओके, देअरफॉर मोठ्या ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे A1 इज इक्वल टू 225 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आणि छोट्या ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे A2 इज इक्वल टू 81 स्क्वेअर सेंटीमीटर. याबरोबर अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, ती म्हणजे दोन्ही ट्रायंगल सिमिलर. ओके, मग इथं म्हणू द टू ट्रायंगल्स किंवा बोथ ट्रायंगल्स जरी म्हटले तुम्ही तरी सुद्धा चालेल. द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. इथं म्हणूया गिवन इन द क्वेश्चन. ओके, मग जर का टू ट्रायंगल सिमिलर आहेत, याबरोबर आपल्याला एरिया सुद्धा त्या दोन्ही ट्रायंगलचे माहित आहेत आणि एका साइडची लेंथ सुद्धा आपल्याला माहित आहे, तर त्यावरून आपल्याला दुसऱ्या साइडची लेंथ सहज फाइंड आउट करता येईल. कारण की इथे आपल्याला यूज करता येणार आहे थेरम ऑफ द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, हे आपल्याला कशामुळे करता येत आहे, कारण की एक तर गिवन इन्फॉर्मेशन आपल्याला दोन्ही ट्रायंगलचे एरिया दिलेले आहेत आणि याबरोबर दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे. हा थेरम आपल्याला काय सांगतो, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर the ratio of the areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. Okay, therefore by the theorem of areas of similar triangles A1 upon A2 म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो, म्हणजेच S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. ओके, देअरफॉर म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कशाबरोबर इक्वल असतो, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका इक्वल असतो. ओके, म्हणून करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या आहेत, S1 आणि S2 यांचा आपण स्क्वेअर घेतला आणि त्या रेशो मध्ये आपण इथे दाखवलेला आहे. आता यांचे व्हॅल्यू पुट करूया. A1 माहित आहे 225 आणि A2 पण माहित आहे 81. ओके, त्याबरोबर S2 सुद्धा आपल्याला माहित आहे 12 सेंटीमीटर, ते इथं फिल करू. 225 अपॉन 81 इज इक्वल टू S1 स्क्वेअर आपल्याला माहित नाही, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. S2 दिलेला आहे 12 चा स्क्वेअर. इथे सुद्धा फक्त साइड फाइंड आउट करायला सांगितलेले आहे, नॉट साइड स्क्वेअर. म्हणजे इथे S1 स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा नाहीये, तर फक्त S1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे इथला स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपल्याला दोन्ही साइड्स स्क्वेअर रूट मध्ये घ्यावे लागतील. मी इथे म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both the sides. Okay, therefore into square root 225 upon into square root 81 is equal to into square root S1 square upon into square root 12 square. इथला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला, इथला सुद्धा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला. देअरफॉर आता 225 कसला स्क्वेअर रूट आहे, तर 15 चा आहे बघा. 15 मल्टिपल 15 इज इक्वल टू 225 आणि 81 9 चा आहे. 9 मल्टिपल 9 इज इक्वल टू 81 होतात. त्यामुळे इथे 15 अपॉन 9 मिळाले आणि इकडे राईट साईडला S1 अपॉन 12. आता S1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, देअरफॉर 15 मल्टिपल 12 इज इक्वल टू S1 मल्टिपल 9. 15 मल्टिपल 12 इथं डायरेक्ट कॅल्क्युलेट न करता असंच घेऊया आणि इथले 9 आपण इकडे घेऊ, त्यामुळे ते डिवाइड येतील. राईट साईडला मिळाले फक्त S1. आता 9 आणि 12 याला 3 ने आपल्याला डिवाइड करता येईल. 3 3 जार 9, 3 4 जार 12, 3 1 जार 3, 3 5 जार 15. देअरफॉर 5 4 जार 20 इज इक्वल टू S1 मिळाली. दॅट इज S1 ची व्हॅल्यू इज इक्वल टू 20. आता इथं S2 आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे बघा, 12 सेंटीमीटर म्हणजे युनिट आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेले, त्यामुळे इथे S1 सुद्धा मिळेल सेंटीमीटर मध्ये. ओके, आणि क्वेश्चन मध्ये जे विचारलेलं आहे ते इथं
पूर्णतः लिहायचं आहे. द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. त्यामुळे इथं म्हणू द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द bigger triangle is 20 centimeter. Question 6. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC is equal to area of triangle DEF is equal to 1:2 and AB is equal to 4, then find DE. आता या क्वेश्चन मध्ये दोन्ही ट्रायंगल इक्विलॅटरल दिलेले आहेत. याबरोबर दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो सुद्धा 1:2 आहे. AB दिलेले आहे 4. तर करस्पॉन्डिंग साइड डी किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या क्वेश्चन मध्ये दिलेली ट्रायंगल सिमिलर आहेत असे सांगितलेले नाही, पण दोन्ही ट्रायंगल इक्विलॅटरल आहेत असे मात्र सांगितलेले आहे. त्यामुळे इक्विलॅटरल ट्रायंगल वरून आपल्याला पहिले गिव्हन ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. ओके, त्यामुळे इथे आपल्याला आता इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी वापरावी लागणार आहे. म्हणजेच आता सोल्युशन कसं बघा, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल DEF are equilateral triangles. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हणजेच ज्यांचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्री असतो असा ट्रायंगल. ओके, म्हणजे ए बी सी यामध्ये अँगल ए 60 डिग्रीचा आहे, अँगल बी सुद्धा 60 डिग्रीचा आहे आणि अँगल सी सुद्धा 60 डिग्रीचा आहे. त्याचप्रमाणे ट्रायंगल DEF मध्ये अँगल डी 60 डिग्रीचा असणार आहे, अँगल ई सुद्धा 60 डिग्रीचा असणार आहे आणि अँगल एफ तो सुद्धा 60 डिग्रीचा आहे. ओके, याच म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच काय, तर असा ट्रायंगल ज्यांचे सर्व अँगल हे इक्वल असतात म्हणजे 60 डिग्रीचा असतात. ओके, म्हणजेच त्यामुळे इथं म्हणून जर का हे दोन्ही ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत तर त्यांचे अँगल हे इक्वल असणार आहेत. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी is equal to angle C is equal to angle D is equal to angle E and is equal to angle F. Each are 60 degree. Okay, हे कशामुळे ओळखलं आपण, तर angles of equilateral triangles. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीवरून प्रत्येक अँगल त्यांचा हा 60 डिग्रीचा असतो. ओके, त्यानंतर आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये बघूया. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल DEF. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला दाखवता येतील की त्यांच्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर या कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, त्यामुळे अँगल ए, अँगल बी, अँगल सी याची करस्पॉन्डिंग अँगल आहे. प्रत्येकाचा करस्पॉन्डिंग अँगल बसून असणार आहे. ह्याचा ए आहे तर ह्याचा डी, म्हणून अँगल डी, अँगल ई. ओके, बी असेल त्यामुळे इथं डी आणि इथे सी आहे म्हणून इथं ए. ओके, इथं म्हणू इच अँगल मेजर 60 डिग्री. ओके, म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मधील त्यांच्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर या कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता इथे कोणती टेस्ट वापरता येईल आपल्याला बघा, हे ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी. तर इथे आपल्याला दाखवता येईल ए टेस्ट, म्हणजे अँगल 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 टेस्ट ऑफ सिमिलरिटी. यामध्ये काय सांगितलेलं असतं, तर एका ट्रायंगलचे 3 अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट असतील तर ए टेस्ट नुसार ते दोन्हीही ट्रायंगल सिमिलर असतात. म्हणजे इथे आपण काय दाखवले बघा, तर 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल एबीसी आर कॉन्ग्रुएंट टू 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल DEF. ओके, मग इथं म्हणू देअरफॉर बाय ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी both triangles are similar. Triangle ABC and triangle DEF are the similar triangles. ओके, मग आता इथे आपल्याला माहित आहे की हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. तर इथे आपल्याला आता थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल नक्की वापरते. या थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे, when two triangles are similar the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. मग इथे म्हणूया therefore area of triangle ABC upon area of triangle DEF. ओके, दोन्ही ट्रायंगलचा एरिया यांचा रेशो हा कशाबरोबर इक्वल असतो, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर
इक्वल असतो. ओके, इथं म्हणू बाय थेरम ऑफ areas of similar triangles. Okay, here area of triangle ABC is to area of triangle DEA is given 1:2 and AB is given 4. ओके, हे सगळं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे याला म्हणूया गिवन. आता यामध्ये आपण त्यांच्या व्हॅल्यूज पुट करूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ यांचा रेशो दिलेला आहे 1:2 म्हणजेच 1/2 आणि एबी ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 म्हणून एबीचा स्क्वेअर ही 4चा स्क्वेअर आणि डी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. देयरफॉर 1/2 इज इक्वल टू 4 स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. ओके, देयरफॉर 1/2 इज इक्वल टू 4 मल्टिपल 4 इज इक्वल टू 16 येते आणि डी स्क्वेअर जसेच्या तसे. ओके, आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. देयरफॉर डी स्क्वेअर मल्टिपल 1 इज इक्वल टू 16 मल्टिपल 2. देयरफॉर डी स्क्वेअर इज इक्वल टू 16 मल्टिपल 2. क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला डी ची लेंथ विचारलेली आहे, डी स्क्वेअरची लेंथ विचारलेली आहे. डी ची लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी इथला स्क्वेअर आपल्याला कॅन्सल करावा लागत आहे, त्यामुळे दोन्ही साईडचा आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल. ओके, त्यामुळेच मी याचं सुद्धा सोल्युशन केलेलं नाहीये किंवा मल्टिप्लिकेशन केलेलं नाहीये, कारण की 16 मल्टिपल 2 केलं असतं तर 32 आलेलं असतं आणि त्यानंतर स्क्वेअर रूट काढायला थोडंसं हार्ड गेलं असतं. त्यामुळे इथे डायरेक्ट यांचा स्क्वेअर रूट आपण करून घेऊ. मग इथे म्हणू टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. ओके, एकदम इझिली यांचं स्क्वेअर रूट आपण करून घेऊ. देयरफॉर इंटू स्क्वेअर रूट डी स्क्वेअर इज इक्वल टू into square root 16 multiple into square root 2. Therefore इथला स्क्वेअर रूट इथला स्क्वेअर कॅन्सल होऊन इथं फक्त राहिले डीई इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहित आहे 4, कारण की 4 मल्टिपल 4 इज इक्वल टू 16 येतात. त्याचबरोबर मल्टिपल स्क्वेअर रूट 2 जसेच्या तसे राहतील, म्हणजेच दॅट इज डीई आपल्याला मिळाली 4 मल्टिपल स्क्वेअर रूट म्हणजेच 4 स्क्वेअर रूट. ओके, हेच आपल्याला इथे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे डी आपण फाइंड आउट केलेला आहे 4 स्क्वेअर रूट. ओके, तुम्हाला इथं थोडंसं कन्फ्युजन झालं असेल, आपण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर डायरेक्ट आणि सिमिलर ट्रायंगल म्हणून घेतला, तर लक्षात ठेवा हा क्वेश्चन कमीत कमी 5 to 6 मार्कांचा असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला एक्झामिनरला सांगावं लागणार आहे की या टेस्टनुसार ए टेस्ट ऑफ सिमिलरिटीनुसार हे दोन्हीही ट्रायंगल सिमिलर आहेत आणि ते सुद्धा कसे काय आहेत तर त्याचं सुद्धा आपल्याला इथं कॅल्क्युलेशन दाखवावंच लागणार आहे, नाहीतर 1 ते 2 मार्क्स आपले जाणार आहे. ओके, त्यामुळे एकदम इझी सोल्युशन आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे काय झालेलं आहे की त्या दोन्हीही ट्रायंगलचे प्रत्येक अँगल हे इक्वल आहेत 60 डिग्रीचा. ओके, मग प्रत्येक अँगल जर का 60 डिग्रीचा असेल तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा हे कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके, त्यामुळे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवून बाय द ए टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत असं दाखवलेलं आहे. आणि नंतर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल यांचा वापर करून आपण इथे दाखवलेला आहे की त्यांच्या एरियाज ऑफ रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. ओके, आणि त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून आपण डी फाइंड आउट केलं. क्वेश्चन 7 इन फिगर सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट डीई एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ इज इक्वल टू 20 युनिट्स. आता इथं क्वेश्चन मध्ये एरिया जो दिलेला आहे तो 20 युनिट्स दिलेला आहे, तर थोडंसं इथं मिस्टेक आहे ती रिपेअर करून घ्या. 20 युनिट्स नसून एरिया हा स्क्वेअर मध्ये देतात, त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ इज इक्वल टू 20 स्क्वेअर युनिट. PF is equal to 2dp, then find area of quadrilateral DPQE by completing the following activity. आता या क्वेश्चन मध्ये फिगर दिलेली आहे आणि त्यातील छोटा ट्रायंगल PQF चा एरिया आपल्याला दिलेला आहे 20 आणि त्याच ट्रायंगलची एक साइड सांगितलेली आहे PF is equal to 2dp. यावरून क्वाड्रिलॅटरल DPQE चा एरिया आपल्याला विचारलेला आहे विथ युजिंग ऍक्टिव्हिटी. याचे सोल्युशन जरा मोठे आहे, दिलेल्या ऍक्टिव्हिटीवरून लगेच लक्षात येत असेल, पण सोल्युशन एकदम इझी आहे. क्वेश्चन मध्ये दिलेल्या ऍक्टिव्हिटीवरून बघा लक्षात येईल तुमच्या की इथे एक स्टेप दिलेली आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. यावरून असे कळत आहे जर फिगर मधील मोठ्या ट्रायंगलचा एरिया मायनस छोट्या ट्रायंगलचा एरिया केला तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE आपल्याला कळते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल FDE चा एरिया काढावा लागेल आणि त्यातून ट्रायंगल PQF चा एरिया सबट्रॅक्ट करून आपल्याला आन्सर मिळेल. ओके, आता इथं मी डायरेक्ट सोल्युशन करते आणि त्याप्रमाणे इकडच्या साईडला आपण त्यांचे जे ब्लॉक आहेत ते आपण फिल करून घेऊ. ऍक्टिव्हिटीमध्ये दिल्याप्रमाणे डीपी जर का x घेतलेला आहे
तर पीएफ होणार आहे 2 मल्टिपल डीपी, कारण की पीएफ आपल्याला सांगितलेलं आहे डीपीच्या दुप्पट आहे. त्यामुळे इथे म्हणू डीपी इज इक्वल टू एक्स, देन पीएफ इज इक्वल टू 2 मल्टिपल डीपी. ओके, म्हणजे 2 मल्टिपल डीपी म्हणजेच काय, तर इज इक्वल टू 2 मल्टिपल एक्स. ओके, कारण की डीपीची व्हॅल्यू आहे एक्स, तर पीएफची व्हॅल्यू होईल 2 मल्टिपल डीपी म्हणजेच 2 मल्टिपल एक्स म्हणजेच 2x. ओके, म्हणून इथं म्हणू पीएफ इज इक्वल टू 2x. ओके, आता एरिया ऑफ ट्रायंगल PQ इज इक्वल टू 20 स्क्वेअर युनिट्स आपल्याला दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF आपल्याला दिलेला आहे 20 स्क्वेअर युनिट. ओके, आता यामध्ये डीपी जर का x आहे आणि पीएफ सुद्धा 2x आहे, हे आपल्याला आता क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे इथं म्हणून गिवन. ओके, आता याबरोबरच डीएफ म्हणजे काय, डीएफ इज इक्वल टू डीपी प्लस पीएफ. का बरं, इथे मी तुम्हाला दाखवते. डीएफ बघा इथे आहे आणि डीएफच्या मध्ये पी हा पॉईंट आलेला आहे, म्हणजे हे तिन्ही पॉईंट्स एका सरळ रेषेत आलेले आहेत, म्हणून डी डॅश पी डॅश एफ. ओके, मग त्यामुळे यावरून आपल्याला डीएफ काढता येईल. डीएफ इज इक्वल टू डीपी माहित आहे आपल्याला एक्स, ओके, प्लस पीएफ आत्ता आपण काढला 2x. देअरफॉर डीएफ इज इक्वल टू 3x. ओके, आता मोठा ट्रायंगल आणि छोटा ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहोत. इन ट्रायंगल एफडीई. ओके, एफडीई म्हणजे हा सर्वात मोठा ट्रायंगल आहे तो, अँड ट्रायंगल एफपीक्यू. आता ऍक्टिव्हिटीमध्ये सांगितल्याप्रमाणे अँगल एफडीई कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे एका करस्पॉन्डिंग अँगलशी. त्यामुळे एफडीईचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे, एफडीई हा जो अँगल आहे तो करस्पॉन्डिंग दाखवलेला आहे. तो अँगल करस्पॉन्डिंग कोणत्या अँगलशी असणार आहे, तर त्याचे सोल्युशन आपल्याला करावं लागणार आहे. तसेच अँगल एफईडी हा जो आहे याला सुद्धा एक करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे बाय रिझन करस्पॉन्डिंग अँगल, असं त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. म्हणजेच ऍक्टिव्हिटीमध्ये इथे दाखवले बघा त्याप्रमाणे ब्लँक ब्रॅकेट फिल करायचं आहे. ऍक्टिव्हिटीमध्ये सांगितल्याप्रमाणे ईडी पॅरेलल दिलेली आहे क्यूपीला. ओके, म्हणजे ईडी आणि क्यूपी हे दोन्हीही एकमेकांना पॅरेलल आहेत आणि डीएफ त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, म्हणजे या 2 साइड ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरेलल आहेत आणि त्यांचा डीएफ हा ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळे अँगल एफडीई हा कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल एफपीक्यू विथ रिझन कोरस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, म्हणजे लक्षात आले या 2 लाईन्स पॅरेलल आहेत आणि त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे डीएफ. त्यामुळे अँगल एफडीई हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल एफपीक्यू ला. ओके, म्हणजे इथले 2 अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे आता परत ईडी हा पॅरेलल आहे क्यूपीला अँड देअर ट्रान्सव्हर्सल. पहिल्यांदा आपण डीएफचा विचार केला होता. आता इथे ईएफ हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे असं विचार करायचा आहे. ओके, मग ईडी पॅरेलल डी क्यूपी असेल आणि त्यांचा ईएफ हा जर का ट्रान्सव्हर्सल आहे तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग इथे करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते तयार होतील या ट्रान्सव्हर्सलमुळे, तर अँगल एफईडी हा अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल एफक्यूपी ला, म्हणजे इथे. ओके, मग इथे म्हणून देअरफॉर अँगल एफईडी कॉन्ग्रुएंट अँगल एफक्यूपी. या दोन्ही ट्रायंगल मधील 2 करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, म्हणजेच या दोन्ही ट्रायंगल मधील 2 करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर आपण कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवलं. म्हणजे ही एक पेअर आणि ही एक पेअर. मग यात जर का 2 अँगलच्या जोड्या कॉन्ग्रुएंट आहे तर इथे आपल्याला बाय ए टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत असं दाखवते. ओके, मग त्यामुळे ते म्हणून देअरफॉर ट्रायंगल एफ डी ई म्हणजे सर्वात मोठा ट्रायंगल
हा सिमिलर आहे ट्रायंगल APQ ला. APQ छोट्या ट्रायंगल बरोबर इथे म्हणू बाय ए टेस्ट. ओके, जेव्हा टू ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचे रेशो हे सुद्धा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर इक्वल असतात. म्हणजेच काय, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. त्यामुळे इथे म्हणूया बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आता दोन्ही ट्रायंगलचे एरिया यांचे रेशो, त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू, आता त्यांचे करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर हे इक्वल असणार आहे. आता ऍक्टिव्हिटीमध्ये यांच्या रेशो समोर 3x² अपॉन 2x² असं दिलेलं आहे. सोल्युशनमध्ये 3x ही व्हॅल्यू DF ची आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि 2x ही व्हॅल्यू PF ची आहे. त्यामुळे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा DF² असणार आहे अपॉन PF² असणार आहे. ओके, आता यामध्ये त्यांचीच व्हॅल्यू पुट करायची आहे. DF ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, 3x होती त्यांचा स्क्वेअर आणि PF ची व्हॅल्यू 2x होती याचा स्क्वेअर. 3x² म्हणजे 3 × 3 इज इक्वल टू 9 मिळाले आणि इथले x. ओके, नंतर 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 × 2 4 मल्टिपल x. इथला x गेला, इथला x गेला, रिमेनिंग राहिले 9/4. ओके, त्यामुळे therefore एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ यांचा रेशो मिळाला आपल्याला 9/4. ओके, आता ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेल्या पुढील स्टेप वरून असे कळत आहे, एरिया ऑफ ट्रायंगल FDE लेफ्ट साइडलाच ठेवले आणि एरिया ऑफ ट्रायंगल FPQ जर का राईट साइडला घेतले तर एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 मल्टिपल एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. हे आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तसंच आपण इथे राईट डाऊन करून घेऊ. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल FDE हे लेफ्टलाच ठेवले, त्यानंतर राईटला 9/4 याला मल्टिपल येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. ओके, हे ऍक्टिव्हिटीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण लिहून दिलं. क्वेश्चनमध्ये ट्रायंगल FPQ चा एरिया दिलेला आहे 20 स्क्वेअर युनिट. आता FPQ म्हणजेच काय तर PQF, कारण की बघा FPQ मध्ये जी लेटर आलेली आहे तीच लेटर इथे सुद्धा आलेली आहे ट्रायंगल PQF मध्ये. ओके, फक्त लेटरची आदला बदल झालेली आहे, पण ट्रायंगल हा तोच असणार आहे, ट्रायंगल बदललेला नाहीये. त्यामुळे एकाच ट्रायंगलची आहे आणि त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल PQF म्हणजेच काय तर एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. त्यामुळे क्वेश्चनमध्ये आपल्याला जो एरिया ऑफ ट्रायंगल PQF दिलेला आहे 20 स्क्वेअर युनिट तोच असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. ओके, मग इथे व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 मल्टिपल 20. ओके, इथे मल्टिपलचा सिम्बॉल देते 20. 4 × 1 = 4, 4 × 5 = 20 म्हणजे मिळेल 9 × 4 = 25. ओके, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 45 स्क्वेअर युनिट्स. ओके, सोल्युशनच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलेले होते, जर का आपल्याला या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आहे तर हा जो मोठा ट्रायंगल आहे त्याचा एरिया मायनस जर का छोट्या ट्रायंगलचा एरिया केला तर रिमेनिंग काय राहत आहे तर रिमेनिंग फक्त एवढ्या क्वाड्रिलॅटरलचाच एरिया शिल्लक राहत आहे. ओके, त्यामुळे पुढची स्टेप आपल्याला तशीच घ्यावी लागणार आहे. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इज इक्वल टू एरिया ऑफ मोठ्या ट्रायंगलचं नाव काय आहे तर ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल छोटा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. ओके, आता या दोन्ही ट्रायंगलचे एरिया आपल्याला माहित आहेत. ट्रायंगल FDE चा एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे 45 स्क्वेअर युनिट. 45 मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 20. मग या दोघांचं सबट्रॅक्शन म्हणजे मिळालं आपल्याला आन्सर. ते मिळालं आहे 25 स्क्वेअर युनिट्स. ओके, म्हणजेच देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इज इक्वल टू
25 स्क्वेअर युनिट्स. ओके, एवढेच क्वेश्चन होते या प्रॅक्टिस सेटमध्ये. आपले ऑल क्वेश्चनचे सोल्युशन इथे झालेले आहेत आणि याबरोबर प्रॅक्टिस सेट 1.4 पण संपलेला आहे. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.